श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पैसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पैसा नसला तर चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, चांगले राहणीमान आणि समाजात आदर मिळवणे अवघड होऊन बसले. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरात पैसा सतत यावा, भरपूर प्रमाणात यावा आणि घरात कधीही आर्थिक तंगी येऊ नये असे वाटते. पण वास्तवात अनेकांच्या घरी पैसा येतो, पगार मिळतो, धंदा चालतो, तरी काही दिवसातच तो खर्च होतो, साठा राहत नाही आणि पुन्हा हात तंग पडतो. याला अनेक कारणे असतात. चुकीचे वास्तुदोष, अनिष्ट गृहस्थिती, पूर्वजांचे काही अपूर्ण कर्म, नकारात्मक ऊर्जा, घरातील अयोग्य सवयी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मी देवीची कृपा नसणे. आज मी तुम्हाला एक असा अत्यंत सोपा व प्रभावी उपाय सांगणार आहे, जो केल्याने घरात पाण्यासारखा पैसा वाहत येईल, व्यवसायात प्रचंड वाढ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल आणि पैशाची टंचाई कायमची दूर होईल. हा उपाय प्राचीन शास्त्र, वास्तुशास्त्र आणि अनुभव या तिन्हीच्या आधारावर सिद्ध आहे. पण लक्षात ठेवा, हा उपाय मनापासून श्रद्धेने आणि नित्य नियमाने केला पाहिजे. केवळ एकदा करून सोडला तर परिणाम अर्धवट मिळतात. सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की पैसा पाण्यासारखा का वाहत नाही. पाण्याचा स्वभाव आहे वाहणे, तो थांबत नाही. पैसा देखील तसाच आहे. जर त्याचा योग्य वापर केला, योग्य दिशा दिली आणि त्यासाठी योग्य ऊर्जा निर्माण केली तर तो सतत वाहत राहतो. पण जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल, पैशाचा अपव्यय होत असेल, घरातील वास्तुदोष पैशाच्या प्रवाहाला अडवत असतील तर पैसा आला तरी थांबत नाही. पहिली गोष्ट, घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोणाला नेहमी स्वच्छ, उजळ आणि पवित्र ठेवा. हा कोपरा लक्ष्मी देवीचा आणि जलत्वाचा आहे. या ठिकाणी कुठलाही कचरा, जुनी मोडकी भांडी, तुटके फर्निचर किंवा बूट चप्पल ठेवू नका. इथे रोज सकाळी पाणी शिंपडा आणि गंगाजल शिंपडून पवित्र करा. या कोपऱ्यात लहानसा जलकुंभ, चांदीचा कलश किंवा पितळी भांडे ठेवून त्यात स्वच्छ पाणी भरा. पाण्याजवळ पांढरा कमळ किंवा कृत्रिम कमळ ठेवा. हा उपाय जलतत्वाला सक्रिय करतो आणि पैशाचा प्रवाह सुरू करतो. दुसरी गोष्ट, घरात तुळशीचे रोप असणे हीच लक्ष्मीची पावती आहे. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावा, नैवेद्य ठेवा आणि तुळशी मातेची प्रार्थना करा. पण पैशासाठी खास उपाय असा आहे की शुक्रवारच्या दिवशी तुळशीच्या कुंडीत स्वच्छ पांढरे शंख ठेवावे. शंखात थोडेसे गंगाजल आणि पिवळा हळद कुंकवाचा टिका करून ठेवावा. हा उपाय केल्याने घरात पाण्यासारखा पैसा येतो. शंख हा समुद्राचा आणि लक्ष्मीचा प्रतीक आहे. लक्ष्मी देवी समुद्रातून प्रकट झाल्या आणि त्याने निवासस्थान शंखामध्ये मानले जाते. त्यामुळे शंखाला पवित्र मानून तो तुळशीमध्ये ठेवला तर लक्ष्मीची कृपा दुप्पट होते. तिसरी गोष्ट, घराच्या दक्षिण भागात म्हणजे यमाचा आणि मृत्यूचा कोपरा, इथे पैसा किंवा सोनं ठेवू नये. या ठिकाणी ठेवलेले पैसे जास्त काळ टिकत नाही. पैशाची तिजोरी, लॉकर किंवा नगदी ठिकाण ठेवण्याची जागा नेहमी घराच्या उत्तरेकडे असावी. उत्तरेकडील दिशा ही कुबेराची आहे. कुबेर हे धनाचे अधिपती आहेत. त्यामुळे तिजोरी उत्तरेकडे ठेवून तिचे तोंड दक्षिणेकडे उघडेल असे बघा. यामुळे पैशाचा ओघ थांबत नाही. चौथी गोष्ट, प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरातील लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर पांढऱ्या रंगाचे 11 अगरबत्त्या लावा. पांढरा रंग हा समृद्धीचा, पवित्रतेचा आणि शांतीचा रंग आहे. या दिवशी शक्य असेल तर चांदीचा किंवा पितळेचा छोटासा पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यात तांदूळ, पान आणि फुलं ठेवा. पूजा झाल्यावर ते पाणी तुळशीला द्या. हा उपाय पैशाचा स्थिर प्रवाह ठेवतो. पाचवी गोष्ट, गुरुवारचा दिवस विष्णू आणि लक्ष्मीचा आहे. या दिवशी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. पिवळ्या फुलांनी लक्ष्मीची पूजा करा आणि गरिबांना पिवळा प्रसाद द्या. शक्य असल्यास गुरुवारी कधीही घरात वाद, राग, कटू शब्द वापरू नका. यामुळे लक्ष्मीचा राग येतो आणि घरातून पैसा निघून जातो. सहावी गोष्ट, पैशाच्या देवतेचा मंत्र जप. रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. जप करताना आपल्या मनात पाण्यासारखा वाहणारा पैसा, भरभराटलेला व्यवसाय, सुखी आणि आनंदी घर अशी प्रतिमा तयार करा. ही मानसिक प्रतिमा वास्तवात उतरते. सातवी गोष्ट, घरात जुने तुटके घड्याळ, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण, फाटके कपडे किंवा वापरात नसलेले तुटके भांडे ठेवू नका. हे वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि पैशाचा प्रवाह अडवतात. आठवड्यातून एकदा घरातील कचरा पूर्णपणे काढून टाका. आठवी गोष्ट, पाण्याचा सतत प्रवाह हा पैशाचा सतत प्रवाह आकर्षित करतो. त्यामुळे आपल्या घरात छोटासा जलतरणा, पाण्याचा कारंजा किंवा मत्स्यालय ठेवा. पण त्यातील पाणी नेहमी स्वच्छ ठेवा. घाणेरडे पाणी किंवा मृत मासे उलट नकारात्मक परिणाम करतात.
9वी गोष्ट, शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री शनिदेवाला प्रार्थना करा की ते आपल्या घरातून आर्थिक अडथळे दूर करतील. कारण गृहदोषामुळे अनेकदा पैसा येतो पण जातो. शनिदेवाच्या कृपेने पैसा स्थिर राहतो. 10वी गोष्ट, घरातील मुख्य दरवाजा हा पैशाचा प्रवेशद्वार आहे. तो नेहमी स्वच्छ, सजवलेला आणि अडथळा विरहित ठेवा. दरवाजावर सुंदर तोरण, स्वस्तिक, ओम किंवा लक्ष्मीचे पावलांचे चिन्ह लावा. हे सर्व चिन्हे पैशाला आणि समृद्धीला आमंत्रण देतात. मित्रांनो, हे सर्व उपाय ऐकायला सोपे आहेत पण त्याचे परिणाम अतिशय प्रभावी आहेत. फक्त त्यांना श्रद्धेने आणि नियमितपणे करत राहा. लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मन, वाणी आणि कृती यामध्ये पवित्रता ठेवा. लक्षात ठेवा, पैसा पाण्यासारखा येण्यासाठी घरात पवित्रता, सकारात्मकता आणि दानशीलता असणे अत्यावश्यक आहे. जितके आपण इतरांना मदत कराल तितकाच पैसा आणि भाग्य तुमच्या घरी पाण्यासारखं वाहत राहील. जर आजचा हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. अशाच आणि आणखी उपयुक्त, प्रभावी आणि भक्तिभावाने भरलेल्या उपायांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.